सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते, प्रभाग क्रमांक 7चे सर्व उमेदवार, मोठ्या संख्येने जमलेल्या सगळ्या बांधवांनो, मायमाऊलींनो, सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। घशाला त्रास आहे आणि दुसरी अजून 2 सभा मला करायची आहेत, म्हणून मी मंचाची आणि तुमची सगळ्यांची माफी मागतो। नंतर येऊन आधी बोलून निघणार आहे। प्रभाग क्रमांक 7 हा आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा गड आहे। प्रभाग क्रमांक 7चं नावसुद्धा जय भीम नगरशी निगडीत आहे। प्रभाग क्रमांक 7मधून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आपल्याकडे आलेले होते। प्रभाग क्रमांक 7मध्ये जय भीम नगर, आंबेडकर नगर सही आपल्या आंबेडकरवाद्यांच्या सगळ्या वस्ती आहेत। आजपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीला, बाळासाहेब आंबेडकरांना सगळ्यात जास्त खंबीरपणे साथ देणारा, साथ निभवणारा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक 7 राहिलेला आहे। त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी प्रभाग क्रमांक 7मध्ये वंचित बहुजन आघाडीला 4च्या 4 जागा मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी थेट बाळासाहेबांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला बोलून 4च्या 4 जागा आपल्या इथं मिळवून दिलेल्या आहे। आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला, भैयासाहेब आंबेडकरांना, बाळासाहेब आंबेडकरांना आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारांना या नांदेड जिल्ह्यामध्ये जिंकता आलं नाही। कशामुळं? तर काँग्रेसमुळं। आणि ती काँग्रेस अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण सारख्या बदमाशांची काँग्रेस आपल्याला हरवत आली होती। आज तो अशोकराव काँग्रेसमधून गेला, त्याची पिल्लावळ काँग्रेसमधून गेली। आता या काँग्रेसला आपण प्रभाग क्रमांक 7मधून हद्दपार केलेला आहे। प्रभाग क्रमांक 7च्या EVM मशीनवर पंजा राहणार नाही, ही किमया बाळासाहेब आंबेडकरांच्या गॅस सिलेंडरची आहे। EVMवरून पंजाच काढून टाकला, त्या अशोक चव्हाणाच्या पापाचा फळ समजा, पण आपण प्रभाग 7मध्ये काँग्रेसची निशाणी शिल्लक ठेवली नाही। पूर्णच्या पूर्ण गॅस सिलेंडर बाळासाहेब आंबेडकरांचा घेतलेला आहे। आता बाळासाहेबांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही सुद्धा एक गट्टा तुमच्या पाठीशी आहोत, हे दाखवण्याची वेळ 15 तारखेला गॅस सिलेंडरला मतदान देऊन करायची आहे। काँग्रेससोबत वैर नाही। कोणत्या काँग्रेससोबत वैर होता? अशोक चव्हाणाच्या काँग्रेससोबत। आता 90% बदमाश गेले, 5-10% अजूनही आहेत, त्यांनाही घालून देऊत। काँग्रेस साफ राहिली, स्वच्छ राहिली तर संघ ठेवूत। आपण काँग्रेसला संघ घेऊत, प्रत्येक निवडणूक आघाडीमध्ये लढू, पण काँग्रेसमधले बदमाश बाहेर पडले, उरलेले पण पडले पाहिजे। यासाठी आपण काँग्रेसला बळ द्यायलो की बाबा तुला वाचवायचं काम वंचित आणि बाळासाहेब करायले। आता काँग्रेसनं बहुजनांच्या हिताचं राजकारण केलं पाहिजे, याची संधी आपण काँग्रेसला आघाडी करून दिलेली आहे। त्यामुळं प्रभाग क्रमांक 7मध्ये पूर्ण वंचितचे 4 सिलेंडर आहेत आणि प्रभाग क्रमांक 8मध्ये काँग्रेसचे 4 पंजे आहेत। म्हणून 7 आणि 8 दोन्ही प्रभाग आपलं चळवळीचं गड राहिलेलं आहे। म्हणून दोन्ही प्रभागातून आपल्याला 7मधून 4 सिलेंडर आणि 8मधून काँग्रेसचे 4 पंजे या पद्धतीनं मतदान करणं गरजेचं आहे। प्रभागामध्ये जय भीम नगरचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे। प्रभाग जय भीम नगरच्या आधारावर आहे, मग जय भीम नगरमध्ये राहणारा प्रतिनिधी आपल्या 4मध्ये राहिला पाहिजे, याची काळजी घेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या पॅनलने घेतलेली आहे। जय भीम नगरमधून सुद्धा 4 पैकी 1 प्रतिनिधी आपण घेतलेला आहे। त्यासाठी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपलं मतदान कोणत्याही हालतीमध्ये फुटू नये, आपलं मतदान इकडं तिकडं भटकू नये। आपण यापूर्वी वंचितच्या उमेदवारांना भरभरून मतदान दिलात, परंतु यंदाचं मतदान वंचित बहुजन आघाडीची पताका महानगरपालिकेवर वंचितचा झेंडा फडकवणारा आहे, आपल्याला जिंकवणारा आहे आणि महापालिकेत सत्तेत आणणारा आहे। त्यामुळं मतं फुटू देऊ नका। गॅस सिलेंडरचे 4चे 4 बटन गॅस सिलेंडरचे दाबून मोठ्या संख्येने विजय करा, एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, अल्लाह हाफिज।